श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे की अर्चितच्या दिवसाची सुरुवात ही नेहमी फुलांनी आणि देवपूजेने होते. आणि कारण की मी माझ्या माहेरी आहे, सो माझ्या आईबाबांनी एवढी छान बाग फुलवली आहे. आणि त्यामुळे सकाळी सकाळी अर्चित फार खुश असतो, कारण खूप सारी फुलं त्याला बघायला मिळतात, काढायला मिळतात. आणि त्याला एकही फुल झाडाला सोडायचं नसतं, सगळी फुलं काढायची असतात आणि देवपूजा करायची असते. हाय 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 हाय. कोणी तोडली एवढी फुलं? मम्मा. हो. कोणासाठी? मी. तुझ्यासाठी आहे का पप्पासाठी? मी. तुझ्यासाठी. चला चला जय बाप्पा करायला. देव बाबा. देव बाप्पा करायचं. देव बाबा. हळू हळू चढ पायरी. बाय. देव बाबा. देव बाप्पा करायचं. देव बाबा. करायचं. त्यानंतर अर्चूने आणि मी देवांची छान अशी पूजा करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता किती सारी फुलं आहेत आणि सगळी वेगवेगळ्या प्रकारची. त्यामध्ये गोकर्ण, जास्वंद, चाफा. चाफ्यामध्येही 2 प्रकार, पिवळा चाफा आणि पांढरा चाफा. त्यानंतर गोकर्णाची ही निळी फुलं आणि प्लस पांढरी फुलं, बेल, जास्वंदीचे अनेक सारे प्रकार आणि सोनटक्का अशी विविध फुलं देवांना छान वाहून घेतली. आणि इतका सुंदर देवारा दिसत होता. सो हा आहे आमचा छोटासा देवारा जो किचनमध्ये आहे. तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माझ्या आईबाबांनी फुलवलेल्या बागेचा आणि म्हणजेच माझ्या माहेरच्या घराचाही व्हिडिओ नक्की बघायला मिळेल, म्हणजेच माझी होम टूरसुद्धा नक्की बघायला मिळेल. त्यासाठी स्टे ट्यून. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. कोणी तोडलं ते? नाही बसलं. नाही. बसले का? अरे पडलं. कोणीही हेल्प करणार नाही तुला. तू तोडलं ना, तुझं तू बसवायचं. लाव तिथं. लाव लाव लाव. बघ कसं आहे. लाव लाव लाव. हा ह्याच्यात घाल. घालते घालते घाल 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 की त्याच्यात. हा ठेव 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 त्याच्यात. हे लागेल पायाला गुड्डू. असं जायचं आणि असं ठेवायचं. झालं. लाव लाव. मग काढतोय कशाला तू? बसवता येत नाही तर काढतो का? गुड्डू हात काढ तू. हा वाजव. कसं वाजवतात डमरू? हा कसं वाजवायचा? अरे तुटल तुटल पडाल परत ते खाली. वाजवून दाखव डमरू. बसव बसव बसव. बसव त्याच्यात. ती बसव. ती बसव त्याच्यात. ठेव ठेव त्याच्यावर. ठेव 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 ठेव. बसव 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 बसव. अरे बसव. ठेव. असं ठेव ना. नाही तर बसवलेलं काढतो कशाला मग? इकडे घे. इकडे घे. माझ्याकडे घे. घे इकडे. भाऊंकडे देते. काय येईल असं करायचं. असं करायचं आणि तुला खेळत झालाय ना का? किती सोपं आहे. मला काही ना. ठेव. ह्याच्यात ठेवायचं. हे असं याचं खालचं नाही वाटत. आणि इकडे बनतोय आमच्यासाठी नाश्ता.
काय बनतंय रे अर्चू? शिरा बनतोय? हो. कोण बनवतंय? मम्मी होय? कोणती? कोणासाठी बनवतीये? भाऊ, मम्मी आणि तुला पण खायचंय ना शिरा? ते शिरा नाही आहे, उपीट आहे. उपीट आहे, उपीट. बर, शिरा आहे. त्यानंतर मम्मीच्या हातच्या उपिटावर छान ताव मारला आणि सगळ्यांनी मिळून छान नाश्ता करणं आणि खरं तर आयता नाश्ता मिळणं हे सुख काही वेगळंच असतं. सो मग सगळ्यांनी छान नाश्ता केला आणि अर्चूलाही उपीट आवडलं होतं. पण त्याला अजूनही मी शेंगदाणा वगैरे देत नाही, कारण अर्थात तो खूप फास्ट खातो, पटकन गिळायचा प्रयत्न करतो. सो मग भीती वाटते अडकण्याची वगैरे. सो त्याला शेंगदाणे बाजूला करूनच उपीट चारलं जातं. त्यानंतर हे आहे आमच्याच बागेतील गावठी गुलाबाचं फूल. 2 फुलं आली होती. एक फूल मम्मीने डोक्यात घातलं होतं आणि दुसरं असं छान मी डायनिंग टेबलवर छोट्याशा कुंडीमध्ये ठेवलं होतं. खरं तर मला गावठी गुलाबाचा वास प्रचंड आवडतो. खूप सुंदर वास येतो गुलाबाला. नॉर्मल गुलाबापेक्षा गावठी गुलाबाचा वास हा खूप ओरिजिनल आणि छान असतो. त्यानंतर छान असा चहा ठेवला होता आणि मी मागं एकदा म्हटलं होतं की अर्चूने हात मारला होता आणि कप सांडला होता. त्यानंतर मी चहा करणंच बंद केलं होतं, चहा पिणंच बंद केलं होतं. आणि आमच्या घरात म्हणजे मी ज्यावेळी पुण्याला असते तर फक्त शुक्रवारी जेव्हा यांना म्हणजे अर्चीच्या बाबांना सुट्टी असते फक्त त्याच दिवशी चहा बनतो. सो मग माहेरी आल्यावर छान चहाची तलफ तर भागवून घेते मी. आणि त्यानंतर चहासोबत उरली सुरली दिवाळीही संपवायचं काम आम्ही केलं. तर जवळपास सगळे डबे आता तळाशी गेले आहेत, फक्त काही करंज्या आणि लाडू उरलेत. सो मग तेही संपवायचं काम केलं. आणि खरं तर मला बुंदीचा लाडू हा पूर्वी तर फारसा आवडायचा नाही, पण जरी मी तो खाल्ला तरी मी नेहमी तो चहामध्ये असं फोडून टाकते आणि एक 2-4 मिनटं मुरू देते त्याला आणि मग मी खाते. मला तसा बुंदीचा लाडू प्रचंड आवडतो, पण असा कोरडा मी बुंदीचा लाडू नाही खाऊ शकत. माहीत नाही का, पण मला कोरडा आवडत नाही, पण असा चहामध्ये भिजवलेला माझा फेवरेट आहे. आणि अर्चूलाही मी असाच दुधामध्ये भिजवून देते, त्यालाही फार आवडतो. त्यानंतर अर्चू आणि मी निघालो काही सामान आणण्यासाठी आणि अर्थात नाश्ता झाल्यावर अर्चूचा शर्ट चेंज होणं रोजचंच आहे. कुठे निघाला तू पिशवी घेऊन? बुवा निघाला? काय आणायला? काय आणायला? अंडा? हो. कुठून घेऊन येणार आहे सांडी? त्या काकांकडून? हो. कसे देणार आहेत काका अंडे तुला? त्याच्यात देणार आहेत? त्याच्यात घेऊन येणार? आणि पैसे कोण देणार त्यांना? काकांना द्या. तू देणार आहे? कुठे तुझ्याकडे पैसे? मग कसे देणार तू? कसे देणार तू पैसे? काकांना पैसे कसे देणार तू? असे अडकवतात का पिशवी? हो. चला. त्यानंतर आम्ही अंडी आणण्यासाठी किराणावाल्याच्या दुकानात गेलो आणि तिथे असा छानसा किल्ला बनवला होता आणि अजूनही तो ठेवला होता. सो अर्चूलाही छान किल्ला दाखवला आणि खूप छान बनवला होता त्या मुलांनी. खरं तर आता बरेच दिवस झालेत तरीसुद्धा त्याची कंडिशन ओके होती, म्हणजे बऱ्याचशा भिंती वगैरे तुटल्या होत्या, पण तरी छान होता तो. आणि त्याच्यावर मावळेही खूप छान ठेवले होते. त्यानंतर ॲक्च्युली मम्मीकडे एक ब्लाऊज पीस होता हा, जो थोडा लहान होता, ज्यात तिचा ब्लाऊज होत नव्हता. सो मग मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं, त्यामुळे मी अर्चूसाठी एक कुर्ता ट्राय केला. खरं तर मी पहिल्यांदाच मुलांसाठी असा कुर्ता वगैरे शिवणार होते, कारण शिवण्यासाठी खूप सारे फ्रॉक, खूप सारे स्कर्ट टॉप वगैरे अशा गोष्टी शिवलेल्या आहेत, पण कधी असा कुर्ता वगैरे ट्राय केला नव्हता. सो मग मलाही तो ट्राय करायचा होता, म्हणून मग आवर्जून अर्चूसाठी हा कुर्ता शिवला. आणि खरं तर मला वाटलं नव्हतं की पहिल्याच प्रयत्नात तो इतका सुंदर होईल. आणि शिवून झाल्यानंतर खरं तर मी अर्चूला घालायचा प्रयत्न केला, पण माझा शिवून झाल्यानंतर तो झोपला होता आणि त्यानंतर उठल्यावर त्याचा अजिबात मूड नव्हता घालण्याचा.
तर तरीही मी त्याला तसंच घातला, कारण मला त्याचं फिटिंग चेक करायचं होतं आणि साहेबांनी अशी काहीतरी रिॲक्शन दिली होती. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. स्टे ट्यून.